जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ जय राधा वल्लभ गिरिवर धारी। जय राधा कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ
वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी 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 जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी 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 जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे
बोल श्री श्री राधा गोविंद भगवान की वृंदावन धाम की राधा रानी की निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। हात जोडायचे सर्वांनी। ओम नमो भगवते वासुदेवाय। म्हणा सर्वांनी। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवति उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। अजानुलम्बितभुजौ कनकावधातौ संकीर्तनैकपितरौ कमलायतक्षौ विश्वम्भरो द्विजवरो युगधर्मपालो वन्दे जगत्प्रियकरो करुणावतारो। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
नमस्ते गुरुदेवाय सर्वसिद्धिप्रदायिने सर्वमंगलरूपाय सर्वानंदविधायिने जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। पतित पावन श्री गुरु महाराज की जय। समस्त वैष्णव वृंद की जय। समस्त आचार्य वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। भागवत कथा महामहोत्सव की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। ताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। तुम्हा सर्व श्रोतेगणांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। द्वितीय दिवस सकाळचा हा प्रथम सत्र। काल कथेमध्ये थोडासा व्यवधान व्यत्यय आल्यामुळे कथेचा एक प्रसंग आपला अपूर्ण राहिला। आपण भागवत महात्म्याचा पहिला श्लोक पाहत होतो, ज्या ठिकाणी व्यास मुनी आपल्या समग्र शिष्यांसहित भगवान श्री कृष्णांना वंदन करत आहेत। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। कशा कृष्णाला म्हणे? जे कृष्ण सच्चिदानंद स्वरूप आहे। सत आपण काल पाहिलं, भगवान शाश्वत आहे। काल होते, आज आहेत, उद्याही असतील। आपण काल नव्हतो, आज आहोत। व्यक्त मध्यानि भारत अव्यक्तान निधनान्येव तत्र का परिदेवना। कृष्ण म्हणतात या जीवांचं असंच आहे, काल नव्हते, आज जन्माला आलेत, उद्या मरून जाते। पण देवाचं असं नसतं। देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत। कृष्ण काल होते, आज आहेत, सदैव राहणार, सदैव राहणार। भगवान श्री कृष्ण सत आहेत, तर ते चित म्हणजे ज्ञानमय सुद्धा आहेत। ज्ञान भगवंतांचं इतकं अगाध आहे, ज्ञान कृष्णाचं इतकं परिपूर्ण आहे। भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवद्गीता सांगितली। काय सांगितली? भगवद्गीता। ठेवतो मी त्याला। भगवद्गीता सांगितली। 18 अध्याय 700 श्लोक या गीतेमध्ये आहेत। ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी केवळ 45 मिनिटांमध्ये सांगितली। किती? आजकाल 45 मिनिटांमध्ये आम्ही 700 श्लोकांचं उच्चारण सुद्धा करू शकत नाही, पण अशी गीता अर्जुनाला कृष्णाने सांगितली। कशा परिस्थितीमध्ये सांगितली? भगवान श्रीकृष्णांनी अशा भयंकर परिस्थितीमध्ये सांगितली, ज्या ठिकाणी युद्धाचं वातावरण आहे, सगळे लोक एक दुसऱ्याच्या जीवावर उठलेले आहेत, एक दुसऱ्याचा गळा कापण्यासाठी तत्पर आहे। इतकंच नव्हे तर अनाउन्समेंट सुद्धा झाली, घोषणाही झाल्या। सर्वांनी आपापले शंख वाजवले, ढोल नगारे तुताऱ्या वाजवल्या। ततः शंकाश्च भैर्यश्च पनवानख गोमुखा ससेवाभिनन्यंत सशब्दस्तुमलो भवत। इतका भयंकर आवाज तिन्ही ब्रह्मांडामध्ये, तिन्ही लोकांमध्ये गुंजायमान झाला। या ठिकाणी एक छोटंसं बाळ जरी रडायला लागलं तरी आपल्या कथेमध्ये व्यवधान निर्माण होतो, आपल्याला डिस्टर्ब होतो, आपल्याला त्रास होतो। कथाकार कथा सांगायचं बंद करतो, म्हणतो अहो मुलाबाळांना सांभाळा, आहे की नाही? कारण आपली मती लहान, आपलं ज्ञान कमी, आपला अनुभव कमी। भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान अगाध आहे। कसं आहे? अगाध आहे, अनंत आहे, अपरिमित आहे, असीमित आहे। भगवान श्रीकृष्णांना कोणत्याही प्रकारचं बाह्य, कुठल्याच प्रकारचं व्यवधान उत्पन्न होऊ शकत नाही भगवंतांसाठी। इतके भयंकर शंख वाजले असता, इतकं भयंकर आवाज, ढोल नगाडे वाजत असता, तरी सुद्धा एकाग्र चित्तूने देवाने गीता सांगितली। आणि पहा भगवंताचं ज्ञान। आता या ठिकाणी तुम्ही मला बसवलंय एका मोठ्या आसनावर प्रवचन करण्यासाठी। कृष्णाला त्या ठिकाणी कोणतं आसन होतं? भगवान कृष्ण कुठं बसलेले? सारथी बनले, ड्रायव्हर आहेत, आणि हातामध्ये घोड्यांची लगाम आहे। एक नाही, दोन नाही, किती घोडे आहेत? आता त्या घोड्यांना काय कळणार आहे का तिथं प्रवचन चालू आहे, आपल्याला शांत थांबलं पाहिजे?
घोडा जितका बडदांड प्राणी वाटतो, जितका धष्टपुष्ट वाटतो, तितकाच तो भित्रा असतो. इतके भयंकर आवाज पाहून ते घोडे बेचारे उधळले होते, त्यांना आवरणं कठीण झालं होतं. अशा घोड्यांची लगाम हातामध्ये घेऊन प्रवचन करायचंय. इतके भयंकर आजूबाजूला आवाज होत आहेत, अशामध्ये अशा भयंकर वातावरणामध्ये प्रवचन करायचं. अच्छा, ऐकणारे तुम्ही सगळे आपापली कामं उरकून, ज्याला जसं वाटतं तसं, कोण मांडी पाय घालून, कोण खुर्ची घेऊन, कोण टेकून बसून ऐस पाईस तुम्ही कथा ऐकताय. आपण म्हणतो की बाबा अरे सकाळच्या सत्रामध्ये खूप कमी लोक आहेत, मोजकेच 5-50 लोक आहेत. कृष्णाजवळ किती श्रोते होते? एकच होता, अर्जुन. तोही तुमच्यासारखा आईस पैसे सुखासनात बसला नव्हता. त्याचं तर तो त्यांनी स्वतः सांगितलं आपल्या तोंडानं की म्हणे, हे कृष्णा, माझी परिस्थिती काही ठीक नाही आहे, माझी तब्येत मला खराब झाल्यासारखी वाटते. काय होतंय तुला, काय होतंय? सगळ्यात पहिला तर मला चक्कर येते, भ्रमतीव च मे मनः, माझं मन भ्रमित झालेलं आहे. गांडीव संस्कृते हस्तात त्वचैव परिदह्यते, माझी त्वचा जी आहे ना ती एकदम जळू लागली आहे, माझ्या हातामध्ये गांडीव उचलायला येईना. आणि मी आता काय करतो म्हणे, जरा विश्रांती करतो मागं जाऊन रथात. चक्कर येऊन त्या रथात पडला. एकमेव श्रोता भेटलाय, तोही बेशुद्ध झालेला, ज्याच्या डोळ्यातून अजस्त्र अश्रुधारा वाहत आहेत. कुणाला मारू? माझ्या काकांना, मामांना, तात्यांना, ताऊंना, त्या माझ्या गुरुजनांना मारू. भीष्माचार्यांसारख्या, कृपाचार्यांसारख्या, द्रोणाचार्यांसारख्या ज्यांनी आपल्याला धनुष उचलायला लावलं, उचलायला शिकवलं, अशा गुरुजनांवर कुणावर मी हात उचलू? आणि अशा प्रकारच्या इतक्या महान महान लोकांना मारून राज्य मिळालं तरी त्याचा काय उपयोग आहे? किमनो राज्येन गोविंदम किम भोगैर जीवितेन वा. असं राज्य, असा उपभोग घेऊन फायदा काय? जे माझ्या संबंधीयांच्या रक्तानी रंजित असे ते भोग असणार आहे. रुधिर प्रतिग्धान, त्यांच्या रक्तानी माखलेलं हे भोग मी करू तरी कसं शकणार, इतक्या लोकांचा जीव घेऊन? असं म्हणणारा अर्जुन 45 मिनिटानंतर एकच प्रवचन ऐकलं. 7 दिवसात 14 सत्र नव्हे, एकच 45 मिनिटाचं कृष्णाचं प्रवचन ऐकलं. प्रवचनाच्या शेवटी तो काय म्हणतो, कृष्णा, सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट ऐक, मी काय सांगतो. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युतः, माझा मोह नष्ट झालेला आहे. स्मृतिर्लब्धा, मला बुद्धी प्राप्त झालेली आहे. आता मी काय करणार म्हणे, स्थितोस्मिन गत संदेह करिष्ये वचनम तव. आता मी एकदम स्थिर झालेलो आहे, गांडीव सुद्धा उचलून धरलेला आहे, मी स्थिर झालेलो आहे. तू मला सांगितलंस ना, माम अनुस्मर युद्धच, ही गोष्ट माझ्या डोक्यात बसलेली आहे. अखंड चिंतन विठोबाचे, पांडुरंगाचं चिंतन करा आणि जी काही कार्य करायची ते करा ना, काही हरकत आहे का? हाती काम मुखी नाम, ऐसी साक्ष बहुतांची. असे कित्येक भक्त झाले जे आपापल्या घरगृहस्थी जीवनामध्ये व्यस्त होते, पण भक्ती किती महान, भक्ती किती महान. भगवंत म्हणाले, माझं चिंतन कर आणि तू युद्ध कर, फळाची अपेक्षा ठेवू नको. अर्जुनाने तसंच केलं आणि आज तो अर्जुन इतका वंदनीय झालेला आहे, ज्याने कृष्णाच्या सांगण्यावर युद्ध केलं, ज्या युद्धात 64 करोडहून अधिक लोक मेले. एखाद्या व्यक्तीच्या हाते इतका मोठा नरसंहार झालेला असेल, अशा व्यक्तीला कोणी पूजणार आहे का? अशा व्यक्तीला कोणी धन्य मानणार आहे का? परंतु त्यांनी कृष्णाची आज्ञा पालन केली म्हणून हा अर्जुन काय झाला, धन्य झाला. अशा प्रकारचं अगाध ज्ञान देवाचं आहे. अशा विकट परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये जे ज्ञान गीतेच्या रूपात कृष्णाने दिलं, आजपर्यंत कित्येक लोकांनी या गीतेवर आपापल्या टीका टिप्पण्या लिहिल्या. माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिलेली ती काय, भगवद्गीतेचा भावार्थच आहे ना.
कित्येक साधू संतांनी, कित्येक विद्वद्वरांनी, कित्येक महान शास्त्रज्ञांनी या भगवद्गीतेवर टीका लिहिल्या, उत्प्रेक्षा केल्या, भाष्य लिहिली, पण आजपर्यंत एक तरी असा मायकाला जन्माला आलेला आहे का जो सांगू शकेल की भगवान श्री कृष्णांनी या गीतेमध्ये या ठिकाणी हे गोष्ट, हे वाक्य चुकीचं बोललेलं आहे, असं कोणी झालंय आजपर्यंत? अशा भयंकर थोडस व्यवधान झालं तर आपली जीभ वळते, आपल्या तोंडातून काहीतरी बरं वाईट निघून जातं, आपल्या ध्यानीमनी नसताना. कृष्णाकडून अशी एखादी चूक झाली असावी, आहे कोणी असा व्यक्ती जो सांगू शकेल की गीतेमध्ये या ठिकाणी कृष्णाने हे चुकीचं बोललेलं आहे, असं कोणी झालेलं आहे का आजपर्यंत? उलट याच्यावर हात ठेवून लोक म्हणतात, जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नाही. गीतेवर हात ठेवून या गीतेच्या शपथी खातात. तर अशा प्रकारचं हे ज्ञान आहे आणि हे देवाच्या ज्ञानाचा एक अंश आहे ही भगवद्गीता. आज 5,500 वर्षापूर्वी गीता सांगितली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला. आजपर्यंत सुद्धा मनुष्य समाजाला, ज्याला सुधारायचंय, ज्याला माणसात यायचंय, ज्याला समाजासाठी काहीतरी करायचंय, अशा लोकांना हा ग्रंथ आज सुद्धा मार्गदर्शन करतो. हाय गीतेच्या तोडीला कोणता ग्रंथ आहे का? कोणताच ग्रंथ नाही. महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की जेव्हा मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, मी जेव्हा मोहित होतो, भ्रमित होतो, त्यावेळेला मी गीता काढून वाचायला चालू करतो. हे वाक्य गांधीजींचं आहे, महात्मा गांधींचं. विदेशाच्या दौऱ्यावर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गेले होते. त्यांनी तिथल्या प्रधानमंत्र्याला गीता दिली आणि काय वाक्य म्हणाले, माझ्याजवळ गीतेपेक्षा मोठा उपहार नाही तुम्हाला द्यायला. आणि पुढचं वाक्य काय होतं? पुढचं वाक्य हे होतं, तुमची सुद्धा याच्या पलीकडची लायकी नाही गीता घेण्याशिवाय. तुम्हालाही याच्यापेक्षा श्रेष्ठ उपहार मिळू शकत नाही. म्हणून मी आज तुमच्यासाठी काय घेऊन आलोय? गीता घेऊन आलोय. नरेंद्र मोदी साहेब. अशी ही भगवद्गीता आज सुद्धा मनुष्य समाजाला मार्गदर्शन करतीये. आज सुद्धा गीतेचा भावार्थ जाणून घेऊन एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. त्या व्यक्तीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा दिव्य ग्रंथ, असं हे भगवंताचं ज्ञान, जो केवळ कृष्णाच्या ज्ञानाचा एक अंश आहे. याच गीतेत कृष्ण म्हणतात, बुद्धिर्बुद्धिमतामस्मिन् तेज तेजस्विनामहम. विचार करा, माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावर किती प्रगती केली हो. लोक चंद्रावर चालली, मंगळावर चालली, मार्स मिशन नाही का, चंद्राच्या दुसऱ्या भागात पोचला भारत. मोबाईल आला, एकेकाळी कोणतर मेलं की तार पाठवायचे, तार पाठवा जरा लवकर जाईल, आहे का नाही? पाठवलंय का कधी तार? आजकालच्या पिढीनं काय कळायचं तार. आम्ही लहान होतो तेव्हा आमचे आजोबा म्हणायचे, डब्यात घालून हात घालून, लाल डब्यामध्ये पोस्ट कार्ड यायचे छोटे छोटे. तार आल्या, तार. त्याच्यानंतर मग फोन आले, फोन कचेरी पोस्ट ऑफिस मध्ये असायचे, फोन मध्ये फिरवायचे सर करून. त्याच्यानंतर मग ते असे लाल लाल फोन आले, STD आलं, बटन दाबून कार्यक्रम चालू झाला. 3.5 रुपये मिनिट, आहे का? मग हळूहळू 1 रुपये, 1.5 रुपये. आता इनकमिंग फ्री, आउट गोईंग पण फ्री. आज परिस्थिती अशी आहे की 7 समुद्र पलीकडे बसलेला तुमचा मुलगा, तुमचे नातेवाईक, तुमचे पाहुणे, त्यांना तुम्ही इथं बसल्या बसल्या पाहू शकता. एक 20-30 वर्षापूर्वी लोकांनी याची कल्पना तरी केली असणार का आपण एका दुसऱ्याला पाहू शकू? म्हणजे किती प्रगती केली हो माणसांनी, केली की नाही? तर तुम्ही विचार करा, अशा प्रगतशील, अशा बुद्धिमान माणसाची बुद्धी बनवणारा किती बुद्धिमान असेल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल
या जगामध्ये एक व्यक्ती होते म्हणे ज्यांनी आपल्या बुद्धीचा जास्तीत जास्त भाग वापरला. कोण होते ते? आइन्स्टाईन होते. असे एक व्यक्ती ज्यांनी बुद्धीचा अधिकाधिक भाग वापरला, आइन्स्टाईन. किती टक्के भाग वापरला माहित आहे का? 1.5%. किती? 100 पैकी बुद्धीचा, ही अखंड जी बुद्धी आहे तुमची, त्या बुद्धीचा त्याने 1.5% वापर. आपण तर 0.3 0.4% सुद्धा वापर करत नाही बुद्धीचा. आपण बाकी सगळं वापरतो. देवानी आपल्या शरीरामध्ये बुद्धीच एक असा भाग दिलेला आहे जो जितका वापराल तेवढी त्याची क्षमता काय होते? वाढत जाते. आपण ह्याला हाय तसं ठेवतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरतो. डोळे वापरतो पार फुटेपर्यंत, चष्मा लागेपर्यंत. कानात धाकचिक कान वापरतो पार कान फाटेपर्यंत. बाकी सगळं वापरतो, पण बुद्धीचा मात्र वापर करत नाही. या जगामध्ये बुद्धिमान कोण आहे? भागवतामध्ये एक श्लोक आलाय, कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्रायैर यजंती ही सुमेधसा. ज्याची सुमेधा आहे, ज्याची बुद्धी प्रखर आहे, ती लोक म्हणे हरिनामाचा अवलंबन करतील. यज्ञै संकीर्तन प्राय, संकीर्तन यज्ञाचा ते अवलंबन करतील, संकीर्तन यज्ञाचा अनुष्ठान करतील, हरीचं नाव घेतील. जे बुद्धिमान असतील ते, जे बुद्धू असतील ते नव्हे. बहुनाम, कृष्ण गीतेमध्ये स्पष्ट सांगतात हो, तुमच्या आमच्या तोंडावर सांगतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. कृष्ण म्हणतात 1-2 जन्माचं हे काम नव्हे. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे तर येड्या गवाळ्याचे येथे हवे जातीवंत. तुका म्हणते पाहिजे जातीचे, तुका म्हणते हे पाहिजे जातीचे, तुका म्हणे हे पाहिजे जातीचे. बुद्धिमान लोकच देवाचं भजन करू शकतात, येड्या गबाळ्याचे काम नव्हे. कळलं का? लोकांना वाटतं आम्ही बुद्धिमान आहे, आपण अंग काढून घेऊ या भक्ती मार्गातून, या धर्म मार्गातून. परंतु हे त्रिवार सत्य आहे. धर्मो रक्षती रक्षितः. जर का धर्माचा अवलंबन तुम्ही केला नाही, धर्माच्या कार्याला तुमचा पाठिंबा नसेल, किंवा धर्माच्या कार्याचा, धर्माचा झेंडा तुम्ही उचलून धरला नसाल, धर्म सुद्धा तुमच्या रक्षणाला येणार
नाही आणि तुमचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मेन हीन पशुवीर समान शास्त्रात सांगितलं. ज्या माणसामध्ये धर्म नाही तो माणूस नव्हे म्हणे. तो कोण आहे? तो द्विपाद पशु असं म्हणजे. ज्याच्यात धर्म नाहीये तो पशु आहे. भगवान बुद्धिमान आहेत, सत शाश्वत आहेत, चित ज्ञानमय आहेत, आनंदमय आहे. असा हा भगवंतांचा आनंद जो कोणी व्यक्ती देवाचा आश्रय घेतो त्याचं जीवन सुद्धा आनंदी आनंद होऊन जाते. अशा सच्चिदानंद कृष्णाला आम्ही नमन करतो. कृष्ण कसे आहेत म्हणे? सच्चिदानंद स्वरूप तर आहेतच. विश्वोत्पत्त्यादी हेतवे जे काही दृष्टादृष्ट गोष्टी आहेत ज्या तुम्ही डोळ्यासमोर पाहताय, ज्या गोष्टींविषयी तुम्ही ऐकलेलं आहे, स्वर्ग असतं, अप्सरा असतात, हे असतं, ते असतं, भोग असतात, उपभोग असतात, नरक असतं, स्वर्ग, सगळ्या गोष्टींची रचना करणारे भगवंत आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. मूळ अपादान भगवंत आहेत ज्याच्यापासून सगळा संसार निघालेला आहे. इतिमत्वा, बघा पुन्हा तो शब्दाला कृष्ण घेते. इतिमत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. भगवान म्हणतात की जेव्हा एखाद्याच्या लक्षात ही गोष्ट येते की सगळ्याचा करता धरता देव आहे, असा बुधा, असा बुद्धिमान व्यक्तीच माझं भजन करतो. मूर्ख लोक माझं भजन करू शकत नाही. या संसाराची सृष्टीची उत्पत्ती करणारे प्रभू आहेत, त्याचं रक्षण करणारे प्रभू आहेत, योग्य वेळी त्याचं व्यवस्थापन सुद्धा करणारे, त्याचा लय प्रलय करणारे सुद्धा भगवंतच आहे. इतकंच नव्हे तर तापत्रय विनाशाय, आपल्या जीवनातले आदी भौतिक, आदी दैविक, आध्यात्मिक अशा प्रकारचे सगळे ताप, सगळे दुःख, सगळे कष्ट, सगळा त्रास दूर करणारे भगवंत आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दुखी आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दुखी आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा सुखाच्या शोधात आहे. प्रकार वेगवेगळे असतील. कोण धन कमवण्याच्या नादात आहे, कोण लग्न करण्याच्या नादात आहे, कोण नोकरी प्राप्त करण्याच्या नादात आहे, कोण परीक्षा पास होण्याच्या नादात आहे. परंतु अल्टिमेटली या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याला सुख प्राप्त करायचंय. काय प्राप्त करायचंय? चांगली नोकरी मिळली, चांगला पॅकेज मिळणार, मग मी काय होणार? सुखी होणार. चांगली बायको मिळाली, मी खुश होणार, मग काय होणार? सुखी होणार. चांगली नोकरी लागली, चांगला रिझल्ट आला, मी पास होणार, मोठी नोकरी लागणार, मी खुश होणार. घर बांधून झालं, थोडासा त्रास होतोय, पण एकदा का घर बांधलो की त्याच्यात मी आरामात राहणार, सुखी होणार. आहे का नाही? मुलगा जन्माला घातला, मुलगी घातली, रडायला लाग, मुलगी, अरे मुलगी झाली, मुलगी झाली. का म्हणे? पराया धन आहे, आज ना उद्या कधी ना कधी जाणार. कोण पाहिजे? मुलगा पाहिजे. कोण पाहिजे? मुलगा पाहिजे. उलट दृश्य आजकाल पाहायला मिळतं. मुली खऱ्या अर्थाने आई वडिलांना सांभाळत आहे. शहरोशहरी तुम्ही जाऊन बघताल, घरोघरी मातीच्या चुली म्हणल्यासारखं. आई बापाची काळजी घेणाऱ्या कोण? मुली. मुलं काय करतात? नेऊन म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात आपटून येतात. बस इथंच. मुलाची आशा होती, मुलाची अपेक्षा होती, मुलासाठी एवढं घर बांधलं, हे गेलं ते. मुलगा गाव सोडून नागपूरला जाऊन राहिला. इथं यो, तिथं त्यो, तिथं यो, इथं यो. 4 दिवसाला नुसता हातच दाखवायचं. तुमच्याजवळ कोण आहे सेवा करायला? आहे का? काही श्रवण बाळ आहे का? शेवटचं दर्शन तरी होतंय का नाही कुणाला माहिती? आपल्याला मुलाचं आणि मुलाला आपलं. तुमचं तरी ठीक आहे बाबा, इथल्या गावात सोडून नागपूरला गेला. नागपूरवाले अतिशाने कुठं चाललेत? पुण्याला चालले, मुंबईला चालले. ते अतिशाने कुठं चाललेत? ते अमेरिकेला चालले. ते अतिशाने कुठं चाललेत? ते चंद्रावर चालले. कोण आहे तिथं खुश नाही आहे. दिवसातून कमीत कमी 2-4 वेळा माझ्या जेव्हा मी इथं भ्रमण करत असतो, जप करत असतो, टेरेसवर इकडं तिकडं बाहेर जात असतो, 2-4 वेळा मनात विचार येतो, मी काश माझं घर इथंच असतं, मी इथंच राहिलो असतो, असा मी विचार करतो. असणार बसून, खोटं नाही सांगणार. म्हणजे शहरातल्या लोकांना हे वातावरण आणि हे अशा प्रकारचं माहोल स्वप्नात सुद्धा भेटत नाही. स्वप्नात सुद्धा नाही. अशी सुंदर स्वच्छ हवा,
असं सुंदर निसर्गरम्य वातावरण, इतकं सुंदर शांत प्रशांत गाव, इतक्या सुंदर गायी एक म्हस दिसली नाही मला दूरपर्यंत कुठं. इकडं गाईच गाई आणि सकाळ दुपार संध्याकाळ नुसता इतका सुंदर त्या गायींच्या घंट्यांचा आवाज येतो. टिन 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 टिन. मन असं नाचायला लागतं, एकदम आनंदित होतं. खूप आनंद येतो, खूपच आनंद येतो. संस्कृत मध्ये गावांना घोष म्हणलेला आहे. काय म्हणलेलं आहे? घोष म्हणलेला आहे. घोष, गाव. घोष म्हणजे आवाज. आणि तो घोष कशाचा? जाताना आणि येताना जाणाऱ्या गायींचा आणि गोधुली बेलेला येणाऱ्या गायींच्या घंट्यांचा आवाज. गोधुली बेला. सगळ्यात समजा तुमच्या लग्नाला मुहूर्त निघत नसला ना, मग शेवटी काय सांगितलं जातं? कुठल्या मुहूर्तावर करा? गोरज मुहूर्तावर करा. कुठल्या मुहूर्तावर? त्या मुहूर्ताला शुद्ध पावन पवित्र आहे की नाही बघण्याची गरज नाही. का म्हणे? गायींच्या टापाने उडालेली जी धूळ असते ना, त्याच्याने अखंड गाव शुद्ध झालेलं असतं. त्यावेळी काही अपकार्य होऊच शकत नाही. म्हणून या बेलेला संध्याकाळच्या वेळेला सगळ्यात पवित्र मानलेला आहे. गोधुली बेला. गोरज मुहूर्त. कोणता मुहूर्त? गोरज मुहूर्त. ऐकलंय का कधी? ऐकलंय की नाही? हा, गोरज मुहूर्त. खूप पावन, खूप पवित्र. कोणी आपल्या ठिकाणी खुश नाही. काय हो गावामध्ये म्हणे, चला शहराकडे, चला शहराकडे, चला शहर. गावामध्ये एवढं घर आहे, घरामध्ये 4 माणसं आहेत, 10 खोल्या आहेत. मुंबई पुण्यामध्ये गेले की 10 माणसं एक खोली आहे, 10 बाय 10ची. असं झोपतात एकामेकाच्या डोक्याला पाय लावून, पायाला पोट लावून, पोटाला नाक लावून. नाही का? अर्धी पाय दरवाजाच्या बाहेर येत असतात. मुंबई सारख्या शहरामध्ये गेल्या तर सकाळची ड्युटी तुमची, तुमचा वेळ. तुम्ही भाड्याने आहे, 10 जण असे भाड्याने आहेत. त्याच्यातले 2 जण 4 जण सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत राहतात. अजून 4 जण दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत राहतात. अजून 4 जण 6 ते रात्री 10 पर्यंत राहतात. अजून एक चौथा येतो रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत. एकाच गादीवर. कॉट बेसिसवर घर भाड्याने मिळेल असं लिहिलेलं आहे. कॉट बेसिसवर. यो तुझा खाट आहे, यो सोडून इकडे जायचं नाही. आणि अशा प्रकारे जीवन काढतात. कशासाठी म्हणे? पैसा 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 पैसा. या इतकं सुंदर हे असं म्हणतात ना, स्वास्थ्य खरं धन आहे. आपलं स्वास्थ्य हे खरं. तर हे स्वास्थ्य धोक्यात घालून बघा, चमत्कारिक गोष्ट आहे का? अचंबित करणारी परंतु खरं सांगणारी, सत्य दाखवून देणारी ही गोष्ट आहे. आपल्या या शरीराचं वाटोळं होऊसपर्यंत आपण पैसा कमवतो, शरीराकडे लक्ष देत नाही. नुसतं सकाळी उजडल्यापासून रात्री झोपेपर्यंत राब 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 गाढवासर. कशासाठी राबायचं म्हणे? खळगी भरण्यासाठी, वीतभर पोट भरण्यासाठी. जे कधी भरतं का? सकाळी 9-10 खाल्लं की दुपारी 2 वाजता परत भूक लागते. अन्योर करत असतं पोट. अजून घेऊन ये, अजून घेऊन ये. छिद्र असणारं हे पोट आहे. वरून भरलं की खालून मोकळं होतं. अशा या पोटाला भरण्यासाठी आपण गाढवासारखं राब राब राबतो, जे कधीच भरत नाही. परंतु दुर्दैव शहरातल्या लोकांचं असं, इतकं राबतात, पोटाला खायला सुद्धा वेळ नसतो. मग राबून फायदा काय? ज्या पोटासाठी इतकं राबला, त्या पोटात अन्न घालायला आपल्याकडे काय नाहीये. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक म्हणतात आमच्याकडे तर म्हणे मरायला सुद्धा वेळ नाहीये म्हणतात. मुंबई पुण्याच्या लोकांना विचारलं ना, काय म्हणतात? वेळ आहे का तुमच्याकडे? या जरा कथा कीर्तनाला. लगेच काय म्हणतील? काय सांगू महाराज, मरायला वेळ नाही हो. काय म्हणतात? मरायला सुद्धा आमच्याकडे काय नाहीये, वेळ नाही. अशी लोकांची दुर्दशा झालेली आहे. वेळच नाही, कशासाठीच वेळ नाही. मग वेळ जाते निघून, काळ येतो. वेळ गेल्यावर काय येतो? तुम्ही मस्त म्हणताल मरायला वेळ नाही, पण वेळ आल्यावर बरोबर मरतो माणूस. कुठं का जाईना या धरतीच्या पाठीवर. शास्त्रात सांगितलेलं आहे, माणसाचं मरण त्याच्या डोक्यावर त्याच्या झिंजा धरून बसलेलं असतं. जिथं जसं मारायचं तसं बरोबर त्याला मारल्याशिवाय राहत नाही. बाकी सगळ्या गोष्टी चुकामुक होत आहेत. 10ची कथा 10:30ला चालू होईल, पण 10चं मरण 10लाच येणार.
त्याच्यामध्ये 1 मिनिट मागं पुढं होतो का? कधीच नाही. समाधान नाही आहे. जैसे ठेविले अनंते ऐसेची राहावे, चित्ती असू द्यावे समान. लोकांचं समाधान नाही आहे. कितीही मिळालं तर अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून कमवेन. अजून एक व्यक्ती होते आमच्या गावाकडे, खूप पैसा कमवला आणि इतके सुंदर सुंदर प्लॅन गाठले होते. आता रिटायरमेंट जवळ आले. महाराज 2च महिन्यामध्ये आपण मोकळे होणार आहे. त्याच्यानंतर काय करणार म्हणे? इथं जागा घेऊन ठेवली आहे, इथं फार्म हाऊस बांधवायचं, घराची डागडुजी बाकी आहे, जिना बाकी आहे, गॅलरी तर खूप मोठे, जिना बाकी आहे, गाडी घ्यायची आहे, कार घेणार आहे, हे घेणार आहे, ते घेणार. रिटायर झाल्यानंतर 1 महिन्याची सुद्धा पेन्शन घेतला नाही हो. खरी गोष्ट सांगतो, 1 महिन्याची सुद्धा काय घेतला नाही. वर तोंड करून राम नाम सत्य, अशी परिस्थिती. पोट भरण्यासाठी सुद्धा लोकांकडे, पोट भरण्यासाठी सुद्धा लोकांकडे वेळ नाही आहे. खायला वेळ नाही, मरायला वेळ नाही, अशी लोक उत्तर देतात. आणि गाढवासारखं राब 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 राब. या जगामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास असो, कोणत्याही प्रकारचं दुःख असो, कोणत्याही प्रकारचं कष्ट असो, पांडुरंगाला शरण जायचं. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधी. 2च गोष्टी तुकाराम महाराज. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. 2च गोष्टी. पांडुरंगाला काय करायचंय? शरण जायचंय. पांडुरंगाचं नाव घ्यायचंय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड पांडुरंगाचं चिंतन चालू असलं पाहिजे. काही करा, कोणत्याही फील्ड मध्ये राहा, कोणत्याही कष्टामध्ये राहा, दुःखामध्ये राहा, सुखामध्ये राहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये राहा, अखंड चिंतन पांडुरंगाचं चालू पाहिजे. मग तुम्हाला कसल्याही प्रकारचा धोका नाही आहे. मग तुमची ऊर्ध्व गती झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे हे सच्चिदानंद स्वरूप भगवंत, या संसाराची सृष्टीची निर्मिती करणारे भगवंत, याचं पालन पोषण करणारे, भरण पोषण करणारे, याचा विनाश करणारे, प्रलय करणारे भगवंत. आणि सरते शेवटी तुमच्या आमच्या जीवनातलं हे त्रिविध ताप, आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक, सगळ्या प्रकारचं दुःख, कष्ट, ताप पूर्णपणे नष्ट करणारे असे भगवान श्री कृष्ण आहेत. म्हणून आपण काय करू म्हणे? या कृष्णाला नमस्कार करू. कृष्णचंद्र भगवान की. एक छोटस हिंदी भजन, 1-2 कडवी आपण त्याची म्हणू. भजनाचे बोल आहेत: कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. सर्वांनी एकदम सरळ हिंदीमध्ये भजन आहे, साधं सोपं भजन आहे. माझ्या मागं म्हणण्याचा काय करा, प्रयत्न करा. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. मना कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार श्री भगवान को बारंबार प्रणाम.
जिनकी जाया है, अद्भुत जिनकी माया है। राधा जिनकी काया है, अद्भुत जिनकी माया है। राधा जिनकी छाया है, अद्भुत जिनकी माया है। राधा जिनकी छाया है, अद्भुत जिनकी माया है। ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री घनश्याम को बार प्रणाम है। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका नाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। यशोदा जिनकी मैया है, नंद जी बापैया 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 है। ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका नाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। लूट लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। लूट लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। लूट लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। ऐसे श्री गोविंद को बारंबार प्रणाम। ऐसे श्री गोविंद को बारंबार प्रणाम। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम।
द्रुपद सुता की लाज बचायो, राह से गज को फंद छुड़ायो। सुता की लाज बचायो, राह से गज को फंद छुड़ायो। द्रुपद सुता की लाज बचायो, राह से गज को फंद छुड़ायो। सुता की लाज बचाओ, राह से गज को फंद छुड़ायो। ऐसे कृपा निधान को बारंबार प्रणाम। ऐसे कृपा निधान को बारंबार प्रणाम। ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम। ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम। का नाम है गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम। बोलो जिनका नाम है, गोकुल जिनका नाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। यशोदा जिनकी मैया है, नंद जी बापैया है, राधा जिनकी जाया है, अद्भुत जिनकी माया है, ऐसे भगवान को बारंबार प्रणाम है। भगवंतांचा परिचय दिला या भजनामध्ये। कृष्ण कोण आहेत म्हणजे, कुणाचे पुत्र आहेत, त्यांच्या गावाचं नाव काय, त्यांच्या पत्नीचं नाव काय, त्यांच्या शक्तीचं नाव काय, ते काय काम करतात म्हणे, काय काम करतात हो? लूट लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। देव तिसरं काही काम करत नाही। या ठिकाणी तुम्ही सच्चिदानंद हा श्लोक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल। त्या ठिकाणी सांगितलेलं आहे विश्वोत्पत्त्यादी हेतवे। भगवान कृष्ण या सृष्टीची उत्पत्ती करत नाहीत, सृष्टीच्या उत्पत्तीचे हेतू आहेत कृष्ण। हेतू म्हणजे कारणीभूत। जगामध्ये दोन प्रकारचे कर्ता असतात, एक प्रयुंज कर्ता असतो, एक प्रायोजक कर्ता असतो। एक कर्ता असतो आणि एक करविता असतो। कृष्ण हा कर्ता नाही आहे। कृष्ण कोण आहे? बोला जरा जोरात, कोण आहे? करविता आहे। आता तुम्ही विचारलं बाबा गावात कथा चालू आहे, गावात कथा कोण करतंय? या कथेची दोन उत्तर आहे। गावात कथा उद्धव महाराज करताय, एक बरोबर एक उत्तर आहे। गावात कथा कोण करतंय? उद्धव महाराज कथा करतात, हे पहिलं उत्तर। दुसरं उत्तर गावात कथा बांगडे परिवार करतंय। गावात कथा कोण करतंय? बांगडे परिवार करतंय। हे चुकीचं आहे का उत्तर? हे सुद्धा बरोबरच आहे। कोण कथा करतंय? बांगडे परिवार कथा करतंय। मग या ठिकाणी जो कर्ता आहे तो उद्धव महाराज आहे, ज्याच्या मुखातून कथा होतीये। परंतु उद्धव महाराजांना करायला लावणारा कोण? एकनाथ महाराज। उद्धव महाराजांना कथा करायला लावणारे कोण? हे बांगडे परिवार, आपले बळीरामजी यांच्या स्मरणार्थ कथा होती। तर या परिवारांनी आम्हाला काय केलं? प्रयुक्त केलं। या परिवारांनी आम्हाला कथा करायला लावलं, म्हणून हे करविता झाले। कोण झाले? हा, दोन्ही उत्तर बरोबर आहे। आता तुम्ही मला सांगा, करणारा मोठा आहे की करविणारा मोठा आहे? आता तुम्ही म्हणाल करणारा मोठा आहे, कारण तुम्हाला म्हणावंच लागणार, महाराज वर बसले। पण शास्त्रानुसार जो करविता असतो तो मोठा असतो। समजा आपलं काही जमलं नसतं, बाबा नाही प्रभूजी मतदान आलंय, मला कथा करायला जमणार नाही, किंवा यांनी टाळली असती कथा, आता नाही परत कधी करू, कथा झाली असती का? सगळं या बांगडे परिवाराने सुनियोजित पद्धतीने जुळवून आणलं म्हणून कथा झाली, आहे का नाही? जसं मी कालच म्हणत होतो, बीड गाव नावाचं एखादं गाव असेल हेही मला माहित नव्हतं काल परवापर्यंत, ज्या ठिकाणी येऊन मी कथा करत आहे।
म्हणून बांगडे परिवार महत्वाचा आहे. त्यांनी निर्धार केला, त्यांनी घडवून आणली, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. यांनी बोलवलं म्हणून मी आज इथं बसून कथा करतोय, नाहीतर मी कशाला आलो असतो किंवा मी काय कथा केली असती. म्हणून भगवान कृष्ण हे करविता आहे. ब्रह्मा विष्णू महेश करून ते सृष्टी करून घेतात, ते स्वतः करत नाहीत. मग प्रश्न उद्भवतो की ते स्वतः काय करतात? ते स्वतः लूट लूट दही माखन खायो, ग्वाल बाल संग धेनू चरायो, हे काम कृष्ण करतात. मॅनेजमेंट, संसाराच्या मॅनेजमेंट मध्ये कृष्ण कधीच पडत नाही. हे ब्रह्मा विष्णू महेशला म्हणतात तुमचं तुम्ही बघून घ्या, हे डोक्याला टेन्शन द्यायचं काम मी करणार नाही. मी आपल्या गायी सांभाळणार, गोपींबरोबर रासलीला करणार, मित्रांबरोबर टोळी घेऊन धाड घालणार, गोपींच्या घरामध्ये दूध दही माखन लोणी चोरून खाणार, हे माझं काम. ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है. किती दयाळू आहे हा देव. द्रुपद सुता की लाज बचायो, ग्राह से गज को फंद चुडायो. द्रौपदीचं रक्षण केलं, तिची लाज वाचवली, लाज राखली. गजेंद्र सारख्या भयंकर बिकट परिस्थितीत अडकलेल्या हत्तीचं संरक्षण केलं. तुम्ही विचार करा हो, एखाद्या प्राण्याला, अबोध प्राण्याला, हत्तीला सुद्धा त्याच्या धाकेवरून सुद्धा देव वाहून येतात, त्याचं रक्षण करतात. तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी देवाचा धावा करावा आणि देव येऊ नये असं शक्य आहे का? म्हणून वेळोवेळी देवाला पुकारणं गरजेचं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमच्या हाकेला का साथ देणार नाही देव? एका हत्तीच्या हाकेला भगवंत जर का प्रतिसाद देतो, तर तुम्ही भावाप्रेमाने बोलवला, निश्चितच तुमच्या हाकेला धाव देणार भगवंत, धावत येणार भगवान, तुम्हाला भेटणार भगवान. कुरु पांडव में युद्ध मचायो, अर्जुन को उपदेश सुनायो, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. अशा कृष्णाला नमस्कार करून या ठिकाणी सरते शेवटी हे भागवत महात्म्य सुरू झालेलं आहे. भागवत महात्म्याच्या आरंभी सांगण्यात आलं की जितकेही 18 पुराण आहेत त्यांचं लिखाण व्यासांनी केलेलं आहे, म्हणून आरंभी प्रार्थना व्यासांचीच असते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नैमिषारण्य नावाचं एक अरण्य, त्या ठिकाणी शौनक आदी 88,000 ऋषीमुनी एकत्रित झाले आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामती सूत गोस्वामी एका उंच आसनावर बसलेले आहेत. एक झाड आहे, त्या झाडाचा खूप मोठा कट्टा आहे, चबुतरा. त्याच्यावर महाराजांनी आपलं आसन मांडलं आणि या शौनकादी ऋषी मुनींच्या प्रश्नांना उत्तर देत त्या ठिकाणी भागवत वार्ता, भागवत चर्चा सुरू झालेली आहे, भागवत कथा आरंभ झालेली. नैमिषे सुत मासिनम अभिवाद्य महामतीम कथामृत रसास्वादः कुशलो शौनको ब्रवीत. कथामृत एखाद्याकडून कसं पान करावं, कथाकाराचा उत्साह कसा वाढवावा. बघा, या जगामधल्या प्रत्येक गोष्टींचं हरण होऊ शकतं, प्रत्येक गोष्टी चोरल्या जाऊ शकतात, परंतु एखाद्या ज्ञानाकडे असणारे जे ज्ञान आहे तेच त्याचं खरं धन आहे. आणि त्या धनाची विशेषता अशी की ते चोरलं जाऊ शकत नाही. आता मला माहित आहे की मला तुम्हाला काय सांगायचं आणि किती सांगायचं हे माझ्यावर आहे. तुम्ही काय जोर जबरदस्ती काढून देऊ शकता का माझ्याकडून? नाही, तुमच्याकडून आता बघा सगळं ज्ञान कसं पिळून घेतो असं काही आहे का? जशी एखादी कुशल गाय असते, किती दूध दुहिला तर ती आपल्या वासराला लागणार इतकं दूध काय करते, बरोबर आपल्या काशेत रोखून ठेवते की नाही. असा प्रकार असतो ज्ञानियांचा. म्हणून कृष्ण म्हणतात की जे साधू संत येतात, ज्ञानी महात्मे येतात, अशा लोकांचा अवमान करणं, अशा लोकांची निंदा करणं, अशा लोकांना दुखी करणं, याच्यामध्ये सामान्य जनांचंच नुकसान आहे, ऱ्हास आहे. भगवान कृष्ण गीतेत स्पष्ट सांगतात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिन. जे तत्वदर्शी पुरुष आहेत ते तेव्हाच तुम्हाला ज्ञान देतील ज्यावेळेला ते तुमच्या व्यवहाराने प्रसन्न होतील. परिप्रश्नेन सेवया, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, त्यांनाही कळू द्या की तुम्ही कथा ऐकण्यासाठी किती उत्सुक आहात.
आणि प्रश्न असे फुकट विचारायचे नाही, त्यांची आधी सेवा करायची, त्यांना प्रसन्न करायचं. जेव्हा ते संतुष्ट होतील त्यावेळी ते मन उघडं करून तुम्हाला ज्ञान प्रदान करतील. शौनक ऋषी खूप कुशल होते. या ठिकाणी कुशल शब्द आलेले. कुशलो शौनक, कुशल हा शौनको ब्रवीत. एखाद्या ज्ञानाकडून, एखाद्या कथाकाराकडून, एखाद्या भगवत भक्ताकडून भगवंताविषयी असणारं ज्ञान कशा प्रकारे प्राप्त करायचं ही सुद्धा एक कुशलता आहे. योग हा कर्मसु कौशल भगवान गीतेत म्हणतात. कसं एखाद्याकडून काढून घ्यायचं बरोबर. आम्हाला लहानपणी एक धडा होता मराठीमध्ये, 3री 4थी मध्ये होता. 5वी 6वी 7वीला गेल्यावर आम्हाला लक्षात आलं, अच्छा असा अर्थ होता वय त्याचा. त्या धड्याचं नाव होतं दगडाची खीर. ऐकली का तुम्ही? कोणी ऐकलं? दगडाची खीर मराठीमध्ये होता धडा, मराठी. तर त्या ठिकाणी कथा अशी होती, एकाच मिनिटात सांगतो. एक जवान चालला होता सुट्टीमध्ये, आपल्या खांद्यावर ओझं घेऊन आपलं चालला होता गावाकडं. रस्त्यात त्याला तहान लागली, भूक लागली. त्या ठिकाणी एक खूप चिकट आजी होती, म्हातारी बसली होती आणि स्वभावाने लई कंजूस. एक कवडी सुटायची नाही तिच्याकडून. या कवडीची मदत व्हायची नाही कुणाला. आणि या बाबांनी जाऊन तिलाच पाणी मागावं. तो म्हणला, तुझ्या बापाने भरून ठेवलंय पाणी, तर चल चालता हो इथून. अगं काय आजी, थकून मांडून आले, दे की पाणी. ती म्हणली, थांब देतो, थांब, काय बिघडणार आहे, देतो, थांब तुला पाणी देतो. आणली, आणून तांब्याभर पाणी दिली. पी आणि मुकाट्याने निघायचं, थांबायचं नाही इथं. तर तो पिला आणि तो बी काही कमी नव्हता, तो खूप डोकेबाज होता शिपाई. तो म्हणला, बोलता बोलता आजीकडे एक विषय काढला. आजी, तुला एक मजेदार गोष्ट सांगू काय? म्हणे सांग. मला एक असा एक पदार्थ बनवता येतो जे ऐकून तुला लय आश्चर्य वाटेल. म्हणे असा कसा रे? म्हणे मला दगडाची खीर बनवता येते. कशाची? आजी चकित झाली. आजी म्हणली, दगड तर फुकटच मिळतात. रव्याची खीर म्हणा, शेवईची म्हणा, दुधाची म्हणा, किंवा तांदळाची म्हणा, वस्तू लागतात, सगळ्या विकत मिळतात. दगड काय पैशाने मिळतात होय? आजीला आला इंटरेस्ट. आजी म्हणली, कसं कसं सांग. अगं आम्ही जंगलात वगैरे असतो ना, देश विदेशात लढाईला जातो, मग कुठं काय मिळतंय नाही मिळतंय, आम्हाला हे शिकवलंय दगडाची खीर करायचं. दगड काय कुठं बी मिळतात, आम्ही दगड शिजून खातो. आजी चकित झाली, दगड शिजून खातात, मला बी शिकव, मला बी शिकव. म्हणले ठीक आहे थांब. त्याने काय केलं, असे लावली, 3 दगड लावली आणि त्याच्यामध्ये घातलं, लाकडं घातली, फुरकाट्या घातल्या, सगळ्यांनी पेटवलं. भांड आणखी भांड, खीर कशात करायची? तर भांड आणलं, पाणी घाल, पाणी घातलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी 4-8 दगड, मोठे मोठे ढोकळे असे चांगले स्वच्छ धुवून पुसून आणले. त्यांनी त्या भांड्यात टाकले. भांड्यात टाकले. म्हणले, आजी खीर घट्ट होणार नाही, थोडासा रवा लागेल, रवा घेऊन ये, थोडा रवा घेऊन ये. मग ती गेली, रवा घेऊन आली. हे घे रवा. मग रवा बघा थोडा निवडला, थोडा इकडं तिकडं भाजल्यासारखं केला, रवा टाकला. अगं आजी, खीर गोड असते तुला माहित आहे का? मग ही गोड लागणारच नाही साखर असल्याशिवाय. थांब, साखर आणतो, थांब. गेली, वाटीवर साखर घेऊन आली. तर त्यांनी त्याच्यात साखर घातली. साखर डवळ, काजू किसमिस बदाम वगैरे असले ना, मग तर मजाच वेगळी खीरची. तू बोट सुद्धा खाशील तुझी. म्हातारी गेली, घरात घेऊन आली सगळा माल बिवा, सगळा माल मसाला घेऊन आली. सगळं चिडा मोडून, सगळं दूध, जेवढं होतं नव्हतं तेवढं काजू किसमिस बदाम अक्रोड सगळं तोडून फोडून त्यांनी त्यात टाकलं. मस्त वास, सुगंध सुटला, आनंद आला. आणि नंतर त्यांनी काय केलं, ते भांडं उतरवलं, रटरट रटरट शिजली खीर. स्वतः ताट भरून पोटभर खाल्ला. आजी तुला बघायची की नाही टेस्ट? वाट बघत बसलोय. मग जा घेऊन ये ताट. तिनं बी आणलं ताट, मग तिला बी दिली खीर. त्यातली दगडं उचलली, टाकून दिली शेतात आणि सगळी खीर खाल्ली. बका 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 आणि निघून गेला. असं करायची असते दगडाची खीर, लक्षात ठेव. म्हातारी म्हणली, वा वा खूप छान आहे. हा बाबा गेला निघून. नंतर म्हातारी डोकं खाजवत बसली, अरे त्या खिरीमध्ये रवा तर मीच दिला, साखर तर मीच दिली, याच्यामध्ये वरून लागणारा काजू किसमिस बदाम हे ते सगळं तर मीच घातलं. या बाबांनी काय घातलं, नुसतं 4 दगड टाकले आणि नाव दिली दगडाची खीर. तेव्हा तिच्या लक्षात आलं की यो बाबा माझ्यापेक्षा अति शहाणा होता.
अख्ख्या जगाला मी लावतीये चुना, याने तर चुन्याची बाल्टीच वतली माझ्या डोक्यात, नाही का, अशी परिस्थिती. तर ही पण एक कला आहे. कोणाला कसं वेड्यात काढणे प्रत्येकाला जमतं का? प्रत्येकाला जमत नाही. अशा प्रकारे जसं भक्ती मार्गामध्ये सुद्धा भक्तांनी चतुर असलं पाहिजे, परंतु कोणत्या कामात? दुसऱ्याला फसवण्याच्या कार्यात नाही, आपल्या जीवनाच्या उद्धारामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी. या ठिकाणी शौनक मुनी असे कुशल आहे ज्यांना माहित आहे की माझ्या उद्धारासाठी भगवत ज्ञान असणं गरजेचं आहे, गीता भागवताचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत या महात्म्यांना खुश करणार नाही, प्रसन्न करणार नाही, संतुष्ट करणार नाही, तोपर्यंत हे काय आपल्याला ज्ञान देणार नाही. म्हणून त्यांनी आधी काय केली? आधी त्या सूत गोस्वामींची स्तुती केली. काय म्हणाले बघा, शौनक उवाच अज्ञान ध्वंस निर्ध्वंस कोटी सूर्य समप्रभा. आमच्या जीवनातलं अज्ञान नष्ट करण्यासाठी म्हणे, हे साधू मुनी हो, तुम्ही करोडो सूर्यासारखे ओजस्वी तेजस्वी आहात. हे सूत गोस्वामी, सूत आख्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. माझ्या कानांना आनंद देणार या कथेचा जो सार आहे, या भागवत कथेचं जे महात्म्य आहे, ते कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आमची रुची लागेल हो कथा ऐकण्यामध्ये. नाहीतर आजकाल एक दुसऱ्याची निंदा करण्यातच आपला दिवस निघून जातो. कोण देवाची कथा ऐकतंय की सांगतंय? काहीच नाही. अशा प्रकारे त्यांनी सूत गोस्वामीची स्तुती केली आणि त्यांना खूप सुंदर असा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? श्रेयसाम यद्भवे श्रेयः पावनानां च पावनम कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदाधुना. श्रेयसाम यद्भवे श्रेयः पावनानां च पावनम. साधन कसं असावं? साधन श्रेयस्कर असावं. या जगामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत बरं. एकाला म्हणतात श्रेयस, एकाला म्हणतात प्रेयस. म्हणा बघू, श्रेयस, प्रेयस. श्रेयस म्हणजे काय? श्रेयस म्हणजे श्रेष्ठ गोष्ट, तुमचं कल्याण करणारी गोष्ट, तुमचा उद्धार करणारी गोष्ट. प्रेयस म्हणजे प्रेष्ठ गोष्ट, जी आपल्याला आवडते, आपल्याला मनाला आवडते म्हणून आपण ती गोष्ट करतो. परंतु आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी बहुतेक करून आपल्याला विनाशाच्या मार्गावर नेणारेच असतात की नाही. कथा आपल्याला आवडते का? नाही आवडत. पण ही भागवत कथा आपला उद्धार करणारी आहे. मोबाईल बघणं, रील बघणं, बोट फिरवत फिरवत दिवसभर, हे आपल्याला आवडतं की नाही? आवडतं. पण ते आपलं वाटोळं करणार आहेत का नाही? हे काय आपलं कल्याण करणार आहेत का गोष्टी? अशी गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपल्यासाठी चांगल्याच आहेत अशा नाही आहे. जसं एखाद्याने खूप गोड खावं, गोड खावं, गोड खावं, गोड खावं. एक दिवशी देव काय म्हणतो, बाबा आज आता लय गोड खाल्लास, बास आता बंद, आता फुल स्टॉप. ह्याच्या पुढं काय कर म्हणे, तू कारल्याचा रस पी. काय कर? कारल्या. आता तुला काय झालेली आहे? शुगर झालेली आहे. आता तुझा कार्यक्रम बंद झाला. आजपर्यंतचा कोटा पूर्ण झालेला आहे. आता ह्याच्या पुढे तुला साखर खायची नाही. मग ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला चांगल्याच असतील असं नाही. परंतु एखादा निरोगी व्यक्ती जर का रोज उठून कारल्याचा रस पित असेल, कडुलिंबाचा रस पित असेल, रोज उठून सकाळी लवकर उठून पळायला जात असेल, त्याला डॉक्टरकडे जायची गरज पडणार आहे का? काहीच गरज पडणार नाही. जो भाकरी भाजी खात असेल, पिझ्झा पास्ता, आमचे महाराज पिझ्झा पास्ता नरक का रस्ता म्हणतात. एवढे मोठे हॅमबर्गर, हॉट डॉग खाणारी जी लोक आहेत, कळालं का? आतड्याला जाऊन ते सगळं चिटकणारं असतं. चायनीज बोटानी आणि काड्याने खात राहील. एक व्हिडिओ मी पाहिला होता, अक्षरशः एका लहान बाळाचं पोट पाडून त्याच्या आतड्यातून हाय तसा असं उचलून काढला होता, गट्टाच्या गट्टा तो त्या शेवयाचा, त्या गांडुळासारखं सगळे शेवया बाहेर काढतो पोटातून. अशा काय म्हणे, चाऊमीन आहे म्हणे. काय म्हणे, चाऊमीन. पचणारं अन्न नाही, मैद्यापासून बनलेलं, जाऊन आतड्याला चिटकणार, कुठूनही बाहेर येणार नाही, ना मागून ना फोडून. अशी परिस्थिती, फाडूनच काढावं लागणार. त्याच्यापेक्षा आपलं पिठलं भाकरी काय वाईट आहे? पिठलं भाकर खाऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे, आहे का नाही? पिठलं भाकर कधी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.
त्यालाच म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. म्हणून या जगामध्ये प्रेष्ठ गोष्टींच्या मागे, प्रेयस गोष्टींच्या मागे लागायचं नाही. कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टी करायच्या, कारण ते आपल्यासाठी श्रेयस्कर असतात. म्हणून या ठिकाणी सांगितलेले श्रेयसाम यत भवे श्रेय. आणि वस्तू कशी असावी म्हणे, पावनानाम च पावनम. शॉर्टकट मारण्यासाठी चुकीच्या रस्त्याचं अवलंबन करायचं नाही. रस्ता कसा असला पाहिजे, पावन असला पाहिजे, पुनीत असला पाहिजे. 2 नंबरचा धंदा करायचा नाही. सुरुवातीला तुम्हाला मस्त वाटेल, अरे बापरे खोऱ्यानी यायलेत पैसे. एक दिवस असं येते आपल्याच घरावर बुलडोझर येतो, है नाही. एक गोष्ट जीवनात कधीही विसरू नका. मी प्रत्येक कथेमध्ये सांगत असतो, आपल्या काळजात गाठ मारून ठेवा. काय, जीवनात चांगल्याचं कधीच वाईट होत नाही आणि वाईटाचं कधीच चांगलं होत नाही. सुरुवातीला थोडं इकडं तिकडं वाटत असेल तुम्हाला, परंतु सरते शेवटी जाऊन असाच प्रकार घडणार आहे. वाईटाचं सदैव वाईटच होणार आहे, चांगल्याचं सदा. चांगल्याच्या जीवनात तुम्हाला वाटेल बाबा हा लई कष्ट सहन करतोय, लई त्रास सहन करतोय, परंतु शेवटचा काळ त्याच्या सुखा समाधानाने जातो. चुकीच्या मार्गाने कमवणारे लोक सुरुवातीला मस्त सोन्या नाण्याच्या अंगठ्या, गळ्यात मरणाचं सोनं नाणं घालून फिरतील, परंतु शेवटी सरते शेवटी हा एकदम कुत्र्याच्याही पलीकडे त्याची हालत होणार. चुकीच्या मार्गाने जो पैसा कमवलेला आहे, सुख कमवण्याचा प्रयत्न केला. कृष्ण प्राप्ती करम शाश्वत साधनम तद्वदाधुना. म्हणे अशा प्रकारचं साधन तुम्ही आम्हाला सांगा, ज्या साधनाने आपल्याला कृष्णाची प्राप्ती होईल, भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. असा प्रश्न कोणी कुणाला विचारला? शौनक ऋषींनी सूत गोस्वामींना विचारला. सूत उवाच. सूत गोस्वामी म्हणाले, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. कली काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. या कलियुगामध्ये काय झालेलं आहे म्हणे, या काळ रूपी व्यालानी सर्पानी सगळ्यांना खाऊन टाकलेलं आहे, गिळंकृत केलेलं आहे. आणि त्याच्या तोंडाचा घास झाल्यामुळे आपल्याला जो त्रास होतोय ना, कली काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. या काळाच्या जबड्यात जे आपण अडकून त्रास भोगतोय, हा त्रास नष्ट करायचा असेल तर काय करा म्हणे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. भागवत कथेचं आयोजन करा, भागवत कथेचं श्रवण करा. 7 दिवस एका ठिकाणी बसून भागवत कथा ऐका. हा काळ रूपी जो व्याल सर्प आहे हा नष्ट होऊन जाईल. त्याच्या तोंडापासून त्याच्या गिळंकृत केल्यामुळे जो होणारा तुमचा त्रास आहे तो समूळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. कलौकीरेण भाषित. वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल भागवत होत आहेत. मूळ भागवत कोणतं म्हणे, कीरेण भाषित. हे भागवत जे राजा परीक्षितीला शुकदेव गोस्वामींनी सांगितलेलं आहे, हे मूळ भागवत आहे. राजा परीक्षिताला श्राप मिळाला. कथा संध्याकाळच्या कथेमध्ये आपण ही ऐकूच. म्हणून त्यांनी सगळं राजपाट सोडून गंगेच्या काठावर शुकताल नावाच्या ठिकाणी येऊन बसले. त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींनी त्यांना 7 रात्र 7 दिवस ही भागवत कथा ऐकवली, ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंच्या 24 अवतारांचं वर्णन आहे. मत्स्य, कूर्म, वरा, नरसिंह, परशुराम, राम, बलराम, कृष्ण, बुद्ध, कल्की, हंस, दत्तात्रेय असे विविध अवतार भगवंतांच्या या सगळ्या कथा या येणाऱ्या भागवत कथेमध्ये आपण ऐकणार आहोत. परीक्षित महाराजांनी ही कथा ऐकलेली शुकदेव गोस्वामींच्या मुखातून ही मूळ कथा आहे. शौनकादी ऋषी मुनींनी प्रश्न विचारला, खरंच का हो या कथेचा इतका लाभ होतो? या कथेचा महात्म्य सांगा बघू जरा. 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. ही कथा तुम्हाला वाटत असेल की बाबा ही कथा तर किती सोपी आहे हो, बस महाराजांना एक फोन करायचंय, बोलून घ्यायचंय, महाराज बसले, कथा सुरू झाली, आपण ऐकू लागलो, झाली की कथा. काय कष्ट लागलं, काय दुःख, काय त्रास नाही. या गावात आलो तेव्हा मी ऐकत होतो, या गावात ही कथा व्हायच्या सलग कित्येक वर्ष कथा झाल्या, पण गेल्या काही काळापासून कथा होत आहेत का?
आपल्याला मस्त वाटतं कथा होणं सोपं आहे, परंतु जोपर्यंत योगायोग येत नाही, जोपर्यंत रामाची कृपा होत नाही, म्हणतात ना बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. जोपर्यंत या राम जे आपले बसलेले आहेत, रामाच्या कृपेशिवाय गावात कथा होणं शक्य आहे का? शक्यच नाहीये. खूप दुर्मिळ आहे ही कथा. याचं उदाहरण देताना सूत गोस्वामी म्हणाले, परीक्षिते कथा वक्तुम सभाया संस्थिते शुके. ज्या ठिकाणी ज्या सभेमध्ये परीक्षिताला कथा सांगण्यासाठी शुकदेव गोस्वामी तत्पर होते, भागवत कथा सांगत होते, सुधा कुंभम गृहीतैव देवास्तत्र समागता. हातामध्ये असा एक कलश घेऊन अमृताचा. कोण आलं त्या कथेमध्ये? देवराज इंद्र आले. आपल्या सवंगड्यांना, सगळ्या देवी देवतांना, इंद्रचंद्र वरुण गंधर्व इत्यादी सगळ्या सवंगड्यांना घेऊन हातामध्ये भरलेला अमृताचा घडा घेऊन आले आणि शुकदेव गोस्वामींच्या पायात ठेवला. हात जोडून त्यांना विनवणी केली. म्हणे काय? ते म्हणाले, शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशलासुरा. देवता कसे आहेत म्हणे पहा. या ठिकाणी सांगितले स्वकार्य कुशलासुरा. देवता सुद्धा मतलबी आहे तो. त्यांना सुद्धा आपलंच काम पडलंय. आपल्या कल्याणासाठी ते त्या ठिकाणी आले. सर्वांनी शुकदेव गोस्वामीला नमन केलेलं आहे आणि काय म्हणाले, कथा सुधाम प्रयच्छस्व गृहत्वैव सुधामिमा. तुम्ही ही कथा रूपी, भागवत कथा रूपी हे जे अमृत आहे हे तुम्ही आम्हाला पाजा. तुम्हाला या राजा परीक्षिताची काळजी आहे का? याची तुम्हाला चिंता आहे का? याला तक्षक साप चावणार आणि हा मरून जाणार म्हणून त्याच्यासाठी आम्ही अमृत आणलेलं आहे. हे अमृत याला पाजा. असले हजारो विषधर सर्प जरी चावले तरी हा राजा काही मरणार नाही. आणि या अमृताच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला भागवतामृत पाजा. अशा प्रकारचा व्यवहार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला बरं. आणि असा व्यवहार करत असता शुकदेव गोस्वामी मात्र नाराज झाले. काय म्हणाले शुकदेव गोस्वामी? क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर्माण. तुम्ही या तुच्छ अमृताची तुलना भागवतामृताशी केली. क्व काच क्व मनिर्माण. कुठं वैदूर्य बनी, कुठं चिंतामणी, कुठं कोहिनूरचा हिरा आणि कुठं सोडा ग्लास फुटलेले काचेचे तुकडे. या काचेच्या तुकड्यामध्ये आणि हिऱ्यामध्ये काहीतरी अंतर आहे की नाही? काचेचे तुकडे कोण विकतं का? आणि कोण गाढव विकत घेतो का? परंतु हिरा विकणार, हिराचा बाजारच एक वेगळा असतो. घेणारा पण इतका महान असतो. बंडलच्या बंडल पैशाचे घेऊन जावे लागतात, नंतर चेकबुक घेऊन जावं लागतं. त्याच्याशिवाय छोटासा कणभर हिरा आपल्याला घेता येत नाही. इतका महागडा हिरा असतो. हिऱ्यामध्ये आणि काचेच्या तुकड्यामध्ये काहीतरी अंतर असेल की नाही? व काचः व मनिर्महान. या जगामध्ये भागवतामृताची तुलना दुसऱ्या कोणत्याच प्रकारच्या अमृताशी होत नाही. शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणाले, हे राजन, तू तुझ्या अंगरक्षकांना सांग म्हणे या सगळ्या देवी देवतांना इथून हाकलून लाव. या लोकांची लायकी नाही भागवताची कथा ऐकण्याची. कारण त्यांनी भागवतासारख्या महान भागवतामृताची तुलना या तुच्छ भूलोकीच्या, या स्वर्ग लोकीच्या अमृताशी तुलना केली. हे मूर्ख आहे. यांना अजून भागवताचं महात्म्य कळालेलं नाही. आणि त्यांनी सगळ्या देवी देवतांना तिथून हाकलून लावलं. हो, जिथपर्यंत या भोंग्याचा आवाज जातो त्या भोंग्याच्या बी पलीकडे हाकलून द्या म्हणे. त्यांना केळवत पर्यंत सोडून या म्हणले. नको इथं का कानावर शब्द पडता कामा नये. कारण यांना भागवताची महिमा अजून कळालेली. मस्त देवता आहेत, भागवताची महिमा कळाली नाही. धन्या भागवती वार्ता. धन्य आहे ती भागवत वार्ता. कशी म्हणे? देवानामपि सुदुर्लभा. देवी देवतांना सुद्धा ऐकायला मिळत नाही. बघा तुमचं भाग्य की तुम्ही बसून काय तीच भागवत कथा ऐकताय जी भागवत कथा इंद्राला सुद्धा ऐकायला मिळाली नाही. हो, आज तुम्ही इंद्रापेक्षा मोठे झाले की नाही? आलं का भाग्य आपल्या लक्षात? अशी ही दुर्मिळ भागवत कथा आहे. अच्छा, भागवत कथा ऐकण्याचं फळ काय बनतं? फळाविषयी सांगताना शुकदेव सूत गोस्वामी म्हणाले, जेव्हा 7 दिवस राजा परीक्षितांनी ही कथा ऐकली, 7 दिवसात राजाची मुक्ती झाली.
ही राजाची मुक्ती जेव्हा त्यांनी पाहिलं, राज्ञां मोक्ष तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः, राज्ञो मोक्ष वीक्ष, राजाची मुक्ती पाहून वर सत्य लोकांमध्ये बसलेल्या ब्रह्माजींना सुद्धा विस्मय झाला. ब्रह्माजींनी काय करावं? सत्य लोके तुलां बद्ध्वा तोलयत साधनान्यजः, त्यांनी सत्य लोकांमध्ये तुळा मागवला, एक खूप मोठा तराजू मागवला आणि त्या तराजूच्या एका पारड्यामध्ये त्यांनी 7 दिवस एका ठिकाणी बसून भागवत ऐकण्याचं फळ ठेवलं आणि त्याच तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये जितक्या प्रकारचे पुण्य असतील, मग वेगवेगळ्या प्रकारचं तीर्थांचं सेवन असेल, गंगा जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी विविध नद्यामध्ये केलेलं स्नान असावं, वेगवेगळ्या प्रकारचं दान असावं, यज्ञ याग असावे, होम हवन असावे, व्रत वैकल्य असावे, दान धर्म असावे, वेगवेगळ्या बावड्या खोदलेलं, वेगवेगळ्या नाली बनवलेलं, झाडं लावलेलं, अनाथाश्रम उघडलेलं, सगळ्या प्रकारचं गौपालन केलेलं, गौदान केलेलं, स्वर्णदान केलेलं, अलंकार दान केलेलं, कंबल दान केलेलं, जमीन दान केलेलं, अन्नदान केलेलं, ज्ञानदान, सगळ्या प्रकारचं दान, सगळ्या प्रकारचे व्रत, सगळ्या प्रकारची वैकल्य, सगळ्या प्रकारचं तीर्थाटन, सगळ्या प्रकारचं तीर्थसेवन, सगळ्या प्रकारची जितकीही पुण्यकर्म तुम्ही ऐकला असताल त्या सगळ्या प्रकारच्या पुण्यकर्मांचं फळ एकत्रित केलं आणि त्याचं गाठोडं बांधलं आणि त्या दुसऱ्या पारड्यात ठेवलं आणि समोर 7 ऋषींना उभा केला, सप्तर्षींना. थांबा म्हणे, तुम्ही साक्षी आहात. ती साक्ष पाहण्यासाठी सगळे देवी देवता चारी बाजूला उभे आहेत आणि सर्वांच्या साक्षीमध्ये, सर्वांच्या देखादेखी तो खूप मोठा तराजू ब्रह्माजीने आपल्या हातात उचलला आणि काय आश्चर्य लोकांनी पाहिलं. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, लघुनी अन्यानी जातानी गौरवेण इदम महत. काय झालं म्हणे, जितके हे पुण्य कर्माची फळं होती ती लघु झाली, कापसासारखी हलकी झाली हो, आणि ते जे पारडं, सगळ्या पुण्यांचं जे पारडं होतं ते आकाशात गेलं आणि हे भागवत कथा श्रवणाचं जे महात्म्य ज्या पारड्यात ठेवलं होतं ते आपली जागा सोडून टस किंमत झालं नाही. लघुनी अन्यानी जातानी गौरवेण इदम महत. आपल्या महानतेमुळे, आपल्या गुरुतेमुळं भागवत कथेचं जे पारडं आहे ते जागेवरच टेकून राहिलं. तेव्हा ब्रह्माजींनी दोन्ही हात वर करून सांगितलं, या जगामध्ये भागवत कथा ऐकण्या इतकं पुण्य दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाहीये. हरी बोल. जे महात्म्य, जी भागवत कथा आपण या ठिकाणी बसून ऐकतोय, भागवत कथा कशी आहे म्हणे, मेनिरे भगवत रूपम शास्त्रम भागवतम कलौ पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम. जो कोणी भागवत कथा ऐकतो या जीवनात तो सुखा समाधानाने जगतो, आनंदात जगतो. सगळ्या प्रकारची इहलौकिक सगळ्या प्रकारची सुख तर त्याला मिळणारच, परंतु जेव्हा त्याचं शरीर संपन्न होतं तो कुठं जाणार? वैकुंठात. वैकुंठ कुठल्या धामाला म्हटलं जातं हो? वैकुंठ. ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कुंठा नाही, दुःख नाही, कष्ट नाही, क्लेश नाही, त्रास नाही, अशा धामाला वैकुंठ म्हणलं जातं. जायचंय की नाही तुम्हाला असल्या धामामध्ये? आम्ही वैकुंठवासी. आपण सगळेच, तुकाराम महाराजच नव्हे, तुम्ही आम्ही सगळे वैकुंठवासी आहोत. देवाचे अंश होतो, देवाच्या धामात होतो. कालच मी सांगत होतो, इच्छा द्वेष या 2 कारणांनी आपण या संसारात पडलेलो आहे. परत आपल्याला कुठं जायचंय? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा, देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा.
शौनक ऋषी म्हणाले, हे सुत गोस्वामी, भागवत कथेचं महात्म्य तुम्ही खूप चांगलं सांगितलं. म्हणे भागवत कथा ऐकल्याने परीक्षित राजासारखा व्यक्ती 7 दिवसात मोकळा झाला. भागवत कथा देवी देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. भागवत कथा ऐकल्याने इतकं पुण्य बनतो की व्यक्ती वैकुंठात जातो. या सगळ्या सोड्यात तार्किक गोष्टी झाल्या, हे सगळी थेअरी झाली असं आपण समजू शकतो. एखादं उदाहरण काय असेल प्रॅक्टिकल, असं घडलेली घटना एखादी अशी काही असेल तर सांगा ना, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हां खरंच म्हणजे या गोष्टीनं भागवत कथा ऐकल्याने एकदम पाप्यातला पापी व्यक्तीचा सुद्धा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. अशी एखादी कथानक एखादी गोष्ट असली तर तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा त्यांनी हे कथानक आरंभ या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी गोकर्ण उपाख्यान सांगितलं, नारद भक्ती ज्ञान वैराग्यांची कथा सांगितली. 12 वाजलेले आहेत, आपण या ठिकाणी विश्रांती देऊ आणि संध्याकाळी आपण या कथेला आरंभ करू. सुत गोस्वामींनी हे जे गोकर्ण उपाख्यान सांगितलेलं आहे, हे गोकर्ण उपाख्यान सांगून संध्याकाळच्या कथेमध्ये आपण भागवताच्या प्रथम स्कंदाला आरंभ करू. तर सकाळचा हा जो सत्र या ठिकाणी आपण विश्राम देतोय. धनराज श्रीमद भागवत महापुराण की जय. हृदय गौर प्रेमानंदे हरि बोल. थोडंसं संकीर्तन करू. प्रसाद सर्वांना प्रसाद आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. श्याम कहने से कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. श्याम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. श्याम कहने से कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. बड़ी मुश्किल से दर्शन मिला है, क्या पता है किधर जाएगा. बड़ी मुश्किल से दर्शन मिला है, क्या पता है किधर जाएगा. क्या पता है किधर जाएगा. श्याम कहने से कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर
हरी कृष्णचंद्र भगवान की ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की सर्वांना प्रसादाची व्यवस्था करा. आरती करायची संध्याकाळीच करायची. सर्वांना प्रसादाची व्यवस्था करा. सर्वांनी योग्य वेळी संध्याकाळी हरिपाठ, आज आपण लवकर करणार आहे हरिपाठ. 5 वाजता हरिपाठ असणार आहे. सर्वांनी 5ला या. 6ला बरोबर लवकर कथा चालू करू. थंडीचे खूप दिवस आहेत. 6 ते 9 पर्यंतच कथा करू आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी प्रसाद असणार आहे. कथेची वेळ सर्वांनी लक्षात ठेवा. संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कथा असणार आहे.